नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, निसर्ग मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे आपला मित्र रवी। तर आज आपण एका नवीन ट्रेकला निघालेलो आहोत आणि आजचा ट्रेक खरं म्हणजे आपल्याला जायचं रांगणा किल्ल्याला, परंतु अजून तिथं परमिशन चालू झालेलं आहे की नाही आपल्याला माहित नाहीये। तर आपण तिथं जाऊन पाहणार आहोत। जर परमिशन असेल तर आपण रांगणा किल्ला करणार आहोत, नसेल तर आजूबाजूचा परिसर आपण पाहणार आहोत। तिथं काय काय पाहायला मिळतंय, तिथं आजूबाजूला फिरण्यासारखं भरपूर काय आहे। तर बघूया, रांगणा किल्ला करता आला तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर आजूबाजूचा परिसर आपण पाहून घेऊया। चला जाऊया। आता आपण कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत आणि कोल्हापूरमध्ये अजून आपल्याला दोन मित्र आपले जॉईन होणार आहेत। आपली वाट बघत ते पुढे थांबलेत, बहुतेक इथं थांबलेत, तर त्यांना सोबत घेऊन आपण जाऊया। चला, ओके, गुड मॉर्निंग। तर आता आमच्या करवली ट्रेकरचे हे आमचे जुने सदस्य अमित दादा आणि संदीप दादा, जय विरूची जोडी आमची वाट बघत थांबलेली आहे। चला, अरे व्हॉट अ सरप्राईज, अण्णा नमस्कार। अरे वा 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 वा। आणि आमचे ग्रुप लिडर आज आमच्या बरोबर खरं म्हणजे येणार होते, पण अचानक त्यांचे नातेवाईक एक्सपायर झाल्यामुळे ते येणार नव्हते आणि आम्हाला खरं म्हणजे खूप दुःख झालं ते येणार नाही त्याचे, पण अचानकच त्यांनी आम्हाला इथं दर्शन दिलं, आमची वाट बघत थांबलेत। अरे वा, छान, मस्त। निसर्ग वेळा माणूस कधी थांबत नाहीये। आपण निघालेलो आहोत रांगणा किल्ल्याला आणि जाताना आपण आता इथं आलेलो आहोत नितवडे फाट्याजवळ। तर इथून उजव्या बाजूला जो फाटा फुटतोय हा नितवडेला, म्हणजे जे फॅमिलीसाठी अतिशय उत्कृष्ट पॉईंट आहे, जिथं 7 ते 8 धबधबे एकाच ठिकाणी आहेत, ते इथून आपल्याला मुख्य रस्त्यापासून ह्या पॉईंटला जावं लागतं। तर आता आपण आज रांगण्याला जाणार आहोत, त्यामुळे आपण तिकडं न जाता आपण सरळ या दिशेनं अजून 40 किलोमीटर जाणार आहोत। तर कुणाला फॅमिली ट्रेकला जायचं आहे त्यांनी इथून नितवडे 12 किलोमीटर आहे, 12 किलोमीटर जाऊ शकता। अतिशय सुंदर पॉइंट आहे। आपण निघलो तो सकाळी घरातून रांगण्याच्या ट्रेकसाठी, पण दुर्दैवानं रांगण्याला अजून प्रवेश चालू झालेला नाही, त्यामुळे आपल्याला रांगण्याचा ट्रेक हा नाईलाजाने कॅन्सल करावा लागला। परंतु आपण रांगण्याच्या ऐवजी येतच असलेल्या शिवडाव आणि नाईकवाडी या दरम्यान असलेल्या एका अननोन परिसराला भेट देण्यासाठी जात आहोत। तर तिथं आत डोंगरकडा आहे, पठार आहे आणि अतिशय सुंदर निसर्ग आहे असं समजलं तर हा फारसा प्रचलित हा पॉईंट नाहीये, पण तरी सुद्धा सह्याद्रीचा एकूण परिसर इतका सुंदर आहे, तर तिथले प्रत्येक पॉइंट हे अतिशय सुंदरच असतात। तर चला, आज एका अज्ञात ह्या पॉइंटला भेट देऊया। सध्या तरी मला त्याचं नाव माहित नाहीये, तर पण आपण नाईकवाडी पठार म्हणू आपण हवं त्याला, का तर हे नाईकवाडी गावा शेजारी आहे म्हणून नाईकवाडी पठार। आणि तिथून शक्य झालं तर मग आपण सोनगड करू, रांगणा किल्ल्याच्या ऐवजी आपण सोनगडला जाऊया। तर चला पाहूया अगोदर हे नाईकवाडी पठार कसं आहे। मुख्य रोड सोडून आमच्या ऑफ रोडिंगला सुरुवात झालेली आहे आणि नुकताच पाऊस पडल्यामुळे असा चिखल झालेला आहे। पुढं रोड असा आहे। आता आमची तारेवरची कसरत चालू आहे। गाडी स्लिप झालेली आमची। चला एक रस्ता निसरड आहे, आमच्या गाडी स्लिप अशी होते, अतिशय शिस्तीत गाडी चालवायला लागते। त्यामुळे आपण आता आलेलो आहोत शिवडाव येथे आणि शिवडाव येथील हा सुंदर परिसर बघा,
किती निसर्ग समृद्ध. ही छोटी छोटी पठारावरली फुलं बघितली म्हणजे कास पठाराची आठवण येते. ते कास पठाराला सुद्धा असं वातावरण नसेल, इतकी सुंदर फुलं इथं उमललेली आहेत. ते पहा, आणि वेगवेगळ्या कलरची आणि वेगवेगळ्या आकाराची ही अशी छोटी छोटी फुलं किती सुंदर मस्त आहेत. ही छोटी जरी असली तर अतिशय सुंदर फुलं आहेत. चला हिची थोडी ओळख करून घेऊ. तर ही जी तुम्हाला गुलाबी दिसते, ही गुलाबी फुलं आहेत, ही तेरड्याची फुलं आहेत. रानगौर पण याला म्हटलं जातं. तर अशी तेरड्याची अतिशय सुंदर फुलं. आणि ह्याच्यामध्ये ही जी पांढरी दिसते, ही पांढरी आहेत, ही गेंदाची फुलं आहेत. आणि त्याच्यामध्येच ही जी छोटी फुलं दिसतात, हे वा, हे मिक्की माऊस, हे मिक्की माऊस सारखी दिसते ती. तर ही मिक्की माऊसची फुलं, ही गेंद, हा तेरडा. आणि ह्याच्यामध्येच आता अजून काही फुलं आहेत. तर इथं आपल्याला दिसतात, हे पहा, ही जी जांभळ्या कलरची छोटी फुलं आहेत, ही सीतेची आसवं, ही सीतेचे आसवं असलेले हे फुल. आणि इथं एक दुसरी वनस्पती आपल्याला दिसले. तर हे पहा, हे जे फुल आहे हे अग्निशिखा. तर अतिशय खूप सुंदर फुल आहे. हे पहा, खरोखर असा जणू काय अशी ज्योत आहे, अशी ज्योत पेटलेल्या ज्योतीसारखं हे फुल दिसते, म्हणून हिला नाव दिलं अग्निशिखा. आणि ह्या वेलाला दुसरं एक नाव आहे काळाई. काळाई हे झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रसूतीच्या वेदना ज्या येतात त्यावेळी प्रसूती लवकर व्हावी म्हणून जे आता दवाखान्यात औषधं दिली जातात, तर पूर्वीच्या काळी ह्या वेलीचं हे औषध म्हणून उपयोग केला जात होता, हे प्रसूतीच्या कळा येण्यासाठी, म्हणून ह्याचं नाव आहे काळाई. तर असं हे अतिशय औषधी वनस्पती आणि तितकंच सुंदर असलेलं हे अग्निशिखाचं फूल तुम्हाला इथं समोर दिसतंय. तर अशा विविध गुणांनी किंवा वैशिष्ट्यांनी समृद्ध इथला निसर्ग हा पहा, अतिशय सुंदर निसर्ग आहे. पावसामुळे अतिशय निसरडा रस्ता झालेला आहे. आणि त्या निसरड्या रस्त्यावरून गाडी चालवायची म्हणजे मोठी तारेवरची कसरत करावी लागते. म्हणजे पाहता परिसर किती घनदाट आहे आणि नुकताच पाऊस पडून गेला आहे, त्यामुळे पावसाने सर्वत्र चिखल झालेला आहे. परंतु वातावरण अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे, त्यामुळे या प्रवासाचा आनंद खूप छान घेता येते. हा अतिशय सुंदर परिसर आहे नाईकवाडी पठाराचा. शिवडाव आणि नाईकवाडी या दरम्यान असलेलं हे अति समृद्ध आणि निसर्ग संपन्न असं हे ठिकाण. तर पाहताय तुम्ही आजूबाजूला जंगल आणि मध्येच असणारे हे छोटी छोटी पठारं आणि त्याच्यावर ह्या पठारावर उमललेली ही छोटी किती सुंदर दिसते. आणि नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे तर इथलं वातावरण अतिशय आल्हाददायक झालेलं आहे. आणि अजूनही ऊन पावसाचा असा खेळ चालूच आहे, अजूनही पाऊस येण्याची शक्यता आहे.
अतिशय सुंदर निसर्ग आहे आणि वातावरणानं ही खूप चांगली साथ दिलेली आहे. तर अतिशय समृद्ध निसर्ग तुम्हाला दिसतोय. जबरदस्त निसर्ग तुम्हाला इथं समोर दिसतोय. मी कल्पना केली नव्हती, कल्पनेपेक्षा सुद्धा अतिशय सुंदर निसर्ग आहे. अरे वाव, मस्तच. कल्पना केली नव्हती इतकं सुंदर दृश्य इथं समोर दिसतंय. वाह, कोकण कडे पाहिलेत पण हा पहा अतिशय अद्भुत कोकण कडा तुम्हाला दिसतोय. वाव, मस्त. लव यू सह्याद्री. अफलातून सह्याद्री. तर हा आहे नाईकवाडीचा धबधबा. शिवडाव आणि नाईकवाडीच्या दरम्यान असलेला हा निसर्ग समृद्ध परिसर तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि आज खरं म्हणजे रांगण्याचा आपल्याला ट्रेक करता आलेला नाही, परंतु रांगण्याची पूर्ण कसर आज ह्या परिसरानं आपली भरून काढलेली आहे. तर इथं पाहताय अतिशय निसर्ग संपन्न आणि जबरदस्त वातावरण दिसतंय. समोर तुम्हाला दिसतोय हा सोनगड आहे. तर आणि हे आजूबाजूचं ही सह्याद्रीच्या खोऱ्याचं विहंगम दृश्य तुम्हाला दिसतंय. आणि हा पहा कोकण कडा, अति भव्य डोंगर रांग आणि खाली तुम्हाला हे दरी दिसते. आणि हे पहा जबरदस्त आणि पूर्णपणे अगदी कडेतोट आहे. जवळ जायला सुद्धा भीती वाटते, इतकं जबरदस्त इथं वातावरण तुम्हाला दिसतंय. आणि हा अतिशय सुंदर धबधबा तुम्हाला समोर दिसतोय. आणि याच्यासारखेच अन्य कित्येक डोंगर रांगेत अन्य धबधबे दिसत आहेत. त्यापैकी हा एक समोर एक धबधबा तुम्हाला दिसतोय. हा पहा, खूप सुंदर निसर्ग आहे हा. मंडळी या जेवायला. पाहताय असा मस्त निसर्ग आहे. आजूबाजूला सुंदर डोंगर रांगा, हिरवागार निसर्ग आणि अशा ह्या निसर्गरम्य वातावरणात आमचा जेवणाचा बेत चालू आहे. आणि असं सह्याद्रीच्या कुशीत जेवण म्हणजे मेजवानीच आहे. आम्ही घरातून असं जेवण आणलेलं आहे आणि या जेवणाचा असा ह्या मोकळ्या रानात असा आस्वाद घेत आहे. आणि आजूबाजूला पाहताय सह्याद्रीचं अतिशय मनमोहक दृश्य तुम्हाला. तर आत्ताच आपल्याला नाईकवाडी पठाराचा परिसर आपला पाहून झालेला आहे आणि आता आपण सोनगडला निघालेलो आहोत. तर आपल्या गाड्या आता इथेच पार्क केलेल्या आहेत आणि इथून गाड्या पार्क करून आता आपण चालतच सोनगडला ट्रेकला सुरुवात करत आहोत. तर तुम्ही तर पाहताय झाडावर सुद्धा किती शेवाळ आलंय. रे वा, पर्जन्यमान जास्त असल्यामुळं प्रत्येक झाडावर असं शेवाळ आलेलं तुम्हाला दिसतंय. तर असं हे घनदाट जंगल पाहताय. समोर जंगल किती घनदाट आहे आणि अशा घनदाट जंगलातून आमचा ट्रेक चालू आहे. दुपारचे आता 2 वाजलेले आहेत आणि आम्हाला 4:30 पर्यंत सोनगड करून परत यायचं आहे. कारण या जंगलात बिबट्या आणि अस्वलांचा वावर खूप आहे. विशेषतः अस्वल खूपच जास्त आहेत. त्यामुळं आम्हाला 4:30च्या आत कसल्याही परिस्थितीत परत फिरायचं आहे. कारण 4:30 नंतर तर अंधार खूप लवकर पडतो. तर पहा कसं जंगल अतिशय घनदाट आहे. कधी किरदाट जंगल तर कधी मध्येच असा पठार, असा दलदलीचा परिसर, तर कधी स्वच्छ मार्ग.
तर असा आमचा हा सोनगडच्या जंगलातील प्रवास चालू आहे. आणि या जंगलात जाताना ह्या ज्या पाऊलखुणा दिसतात ह्या जंगलातील गव्यांच्या आहेत. तर इथं गवे, बिबट्या आणि अस्वलांचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळं अतिशय सावधगिरी बाळगूनच या जंगलातून जायला लागतंय. आणि इथपर्यंत मळलेली पायवाट किंवा रस्ता संपलेला आहे. आणि इथून आम्हाला आता पुढं कुठं जायचं काही समजत नाहीये. आता नेमकं कुणीकडून जायचं ह्याचा कुठलाच बोध होत नाहीये. तर इथं आपल्याला काहीतरी खुणा करत जायला लागणार. सर, काय खुणा करताय? झाडाच्या फांद्या मोडून एक खावा घे. कुठे टाकल्या? हां अशी टिमान करा रे बा. हे असे आम्ही टिमान करतो जेणेकरून चुकलो तर परत येताना आम्हाला हे सापडेल. हां तर आपण आता हे अशा खुणा करतोय कारण आपण इथून जंगलातून आलो आणि इथं एक वाट दिसत्या, इकडे एक वाट दिसत्या, इकडे एक वाट दिसत्या. आता नेमकं कुठल्या वाटेनं जायचं आहे किंवा आम्ही कुठून आलो होतो हे समजणार नाही म्हणून आम्ही आता अशी खून केल्या आणि या दिशेनं आम्ही निघालोय जेणेकरून आम्हाला परत येताना हे समजेल. आणि हा मार्ग जरी आत्ता अभयारण्य निबिड अभयारण्य दिसत असलं तरी एकेकाळी हा राजमार्ग होता. म्हणजे खाली कोकणातील सोनवडे गावातून वर शिवडाव या पठारावरील गावापर्यंत असणारा हा व्यापाराचा मार्ग होता. तर आज तो जंगलानं पूर्णपणे व्यापलेला आहे. तर इथं आम्हाला पुन्हा 2 वाटा लागलेल्या आहेत. तर त्या 2 वाटापैकी आता कुठल्या वाटेने जायचं निश्चित होत नाही. परंतु आम्ही एक अंदाज बांधला की ह्या वाटेपेक्षा तुलनेनं ही वाट रुंद आहे. त्यामुळे आम्ही आता ही वाट निवडलेली आहे आणि याला खुणेच्या मार्गातून आम्ही आता परत यायला आम्हाला जेणेकरून मदत होईल अशी व्यवस्था केलेली आहे. आणि आज निसर्गानं सुद्धा आम्हाला खूप चांगली साथ दिलेली आहे. भेकर किंवा सांबराची पायरी, भेकर सांबर छोटे छोटे पाऊल आहेत. तर असे पाळीव प्राणी जंगली प्राण्यांच्या खुणाही तुम्हाला जागोजागी दिसतात. आपण आता बऱ्यापैकी सह्यकड्यावर पोचलेलो आहोत. आणि हे इथं न बघताच आपल्याला समजू शकते. कारण म्हणजे वरून आपलं विमान गेलेलं आहे. विमान जे दक्षिणेला जातं ते सह्यकड्याच्या रेषेवरून जातं आणि जे पश्चिमेकडे येतं ते अरबी समुद्राची जी कड आहे समुद्राच्या कडेवरून येतं. विमान आता आपल्या डोक्यावरून गेलेलं आहे. 100% 2 ते 5 मिनिटात आपण आता कड्यावर पोहोचू. तर पहिलं मित्रांनो, तर असा सुद्धा एक आपल्याला अभ्यास करता येतोय. तर गेल्या 20 वर्षाचा अनुभव सांगतोय की हे विमानं जातात ह्याचे 2 मार्ग आहेत मुख्यतः. एक अरबी समुद्राच्या काठावरून जातं आणि दुसरं सह्याद्रीच्या काठावरून जातं. तर आमच्या डोक्यावरून आता विमान गेलं ह्याचा अर्थ आम्ही सह्याद्रीच्या काठाला आलेलो आहोत. पाहूया आमचा अंदाज किती बरोबर आहे. तर या घनदाट जंगलामध्ये हिंस्र प्राण्यांचा विशेषतः बिबट्या, अस्वल यांचा तर वावर आहेच. शिवाय गवे आणि इतर प्राण्यांचा सुद्धा भरपूर वावर आहे. आणि ह्याचं प्रतीक किंवा ह्याची प्रचिती आपल्याला जागोजागी येत्या. तर इथं पाहताय तुम्ही, इथं सर्व प्राण्यांच्या ह्या ज्या पाऊल खुणा चिखलामध्ये उमटलेत ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज बांधता येतोय की इथं प्राणी किती आहेत आणि किती जबरदस्त इथलं वातावरण भयानक आहे. हो, शेवटी आम्ही आता पोहोचलेलोच आहोत. आणि हा बोर्ड बघून आता इतकं समाधान झालेलं आहे. मागासून 1 तास आम्ही चाचपड जंगलातून वाटचाल करत होतो की नेहमी रस्ता चुकतो का काय असं वाटत होतं. आमच्याबरोबर कोणी वाटसरू किंवा गाईडही नव्हता. आम्ही स्वतःच मार्ग शोधत आलो होतो. आणि आता हा बोर्ड पाहिल्यानंतर मात्र आम्हाला खात्री पटली की आता आम्ही योग्य मार्गाने आणि योग्य ठिकाणी आलेलो आहोत आणि न चुकता आम्ही स्वतः इथं आलेलो आहोत. तर आता आम्हाला हा बोर्ड पाहून अतिशय आनंद होत आहे.
हा समोर दिसतोय सोनगड आणि आम्ही जिंकलेलो आहोत आणि इतक्या खडतर प्रवासातून जंगलातून वाट काढत शेवटी आम्ही सोनगडच्या पायथ्याला आलेलो आहोत. पायथ्याला जरी आलो तरी अजून प्रचंड दरीमध्ये आहे आणि पुन्हा गड चढायचा आहे. परंतु इतक्या जंगलातून अननोन मार्गानं वाट काढत काढत शेवटी आम्ही पोहोचलेलो आहोत. अर्धी लढाई आम्ही जिंकलेली आहे. अर्धी लढाई म्हणजे मुख्य गडाची चढाई अजून बाकी आहे. तर चला तीही आता उर्वरित पूर्ण करू. आणि पाहताय तुम्ही रस्ता किती घनदाट आणि अरुंद खडतर आहे. आम्ही पूर्ण डोंगर वर चढलो होतो आणि आता पूर्ण उतरायला लागलोय. आणि हे पहा, हे दरी दिसते आणि अशा काड्याच्या काठावरनं जावं लागतं. हे कडला दरी आहे खोलवर आणि दरीच्या काठाकाठानंच आमचा प्रवास चालू आहे. आणि हे कारवीचं घनदाट जंगल. सह्याद्रीत आला की ही कारवी तुमची सोबत कधीच सोडणार नाहीये. इतकं कारवीचं आणि ट्रेकरचं अतूट नाट असतंय. गव्यांचं आवडतं खाद्य आहे. सह्याद्री, अप्रतिम सह्याद्री. वाव, जबरदस्त वातावरण आणि हा सोनगड. गडाच्या जवळ आलो म्हणत म्हणत आम्ही वाट चुकल्यासारखं आता आम्हाला वाटायला लागलं. कारण ही वाट आता खाली जसं पुढं जाऊ तसं खाली खाली खोल दरीतच निघालेले आहे आणि सोनगड इकडं वर राहिलेला आहे. तर वर गडावर चढायच्या ऐवजी आम्ही आता खाली दरीतच उतरत निघालेलो आहोत. आता जेवढं दरीत उतरणार तेवढाच गड चढायला लागणार आहे. मग आम्ही वाट चुकलोय का काय आम्हाला समजणार. कदाचित ही गावातून आलेली ही वाट गडागड आहे का काय. त्यामुळं आता पुन्हा एकदा वर जावं लागतंय का काय पाहूया. तर आम्ही परत आता वर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण खाली गेलो तर गावातच पोहोचणार आहे आणि गावात गेलो तर मात्र मग गडावर चढण्याची शक्यता पूर्णच कमी होणार आहे. कारण आता वेळ पण होत चाललाय आणि ह्या जंगलातून आम्हाला परत वेळ फिरायचा आहे. त्यामुळे आता वर जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आणि आता पुन्हा एकदा वर जायचा निर्णय घेतलेला आहे आणि वर माथ्यावर जाऊन तिथून वाट सापडते का पाहतो. तर या वाटेने येऊन आम्ही या वाटेने खाली गेलेलो होतो. मळलेली पाऊलवाट दिसते म्हटलं आम्ही खाली गेलो. परंतु बरंच खाली गेल्यानंतर लक्षात आलं की आम्ही खाली दरी उतरायला लागलोय. गडाकडे जाण्याचा मार्ग चुकला का काय म्हणून आम्ही पुन्हा वर आलेलो आहोत मूळच्या ठिकाणी. हे पहा, आणि आता ह्या मूळच्या ठिकाणावरून हा सोनगड समोर दिसतोय. आता इकडं काय सापडते का पाहूया. चुकलो असं वाटत असताना बरोबर आलो आणि बरोबर आलो असं वाटत असताना पुन्हा चुकलो. माहित नाही आता इथून वाट आहे नाही. बोलावं जरा. आता आमच्या पुढं ही एक पाऊलवाट दिसते ही गेलेली. असा पाऊलवाट खरं म्हणजे मळलेली दिसत नाहीये. परंतु कदाचित तिथं जाऊन थांबते का काय अशी भीती वाटते. तिथून जर वर चढायचा रस्ता नसेल तर मात्र आम्हाला इथूनच परत फिरावं लागेल. मग तिथं जाऊन आता पाहावं लागेल तिथून वाट आहे का आम्ही मुख्य वाट चुकून दुसरीकडून चाललोय. काही समजायला मार्ग नाहीये. चला पायथ्यापर्यंत तर जाऊन येऊ. मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतोय हा आहे सोनगड.
आणि आता आम्ही सोनगडच्या पायथ्याला ऑलमोस्ट पायथ्यालाच आहोत. पण तरी सुद्धा हरता हरता जिंकणं काय असतंय आणि पुन्हा जिंकता जिंकता हरणं काय असतंय ह्याचा एकत्रित अनुभव आज आम्ही घेतलेला आहे. तर सुरुवातीलाच आम्ही ज्यावेळी जंगलातून रस्ता काढत आलो, अननोन रस्त्यावरून येताना आम्ही कित्येक वेळा चुकताना नेहमी वाटायचं की आम्ही गडापर्यंत पोचतो की नाही माहीत नाहीये. परंतु शेवटी बोर्ड दिसल्यानंतर आम्हाला जीवाजीव आला आणि आम्हाला कळलं की आम्ही आता योग्य रस्त्यावर आलेलो आहोत आणि योग्य ठिकाणी आलेलो आहोत. आता गड आमच्या नजरेच्या टप्प्यात आलेला आहे, परंतु दुर्दैवानं आम्हाला तिथं जायला रस्ताच सापडत नाही. आता खाली दरीत उतरून जायचा प्रयत्न केला, परंतु दरीत खाली उतरून गडावर चढायचं म्हटलं तर अजून कमीत कमी 1 ते 1.5 तास लागणार आहे. आणि घड्याळात आता वाजले 3:30. आता 5 पर्यंत आम्ही गडावर जर पोचलो तर तिथून रिटर्न यायला कमीत कमी आम्हाला 8 वाजतील. आणि जंगलातून आम्हाला कोणत्याही परिस्थितीत 5च्या आत परत फिरायचं आहे. म्हणजे 5-5:30ला आम्हाला जंगलातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे आता आम्ही आहे या परिस्थितीत बाहेर पडलो तर दिवसाबरोबर आम्ही बाहेर पडीन. त्यामुळं नाईलाजानं आम्हाला आता हा ट्रेक इथंच संपवावा लागतोय. आता आपण सोनगडचा ट्रेक संपवलेला आहे. खरं म्हणजे दुर्दैवानं आपल्याला सोनगडवर जाता आलं नाही, कारण थोडंसं नाईकवाडीमध्ये आम्ही थोडा जास्त टाइमपास केला, त्यामुळं सोनगडला जायला वेळ झाला. आणि खरं सांगायचं तर सोनगड जर आम्ही लाईटली घेतला, कारण इथं रांगणा हा अतिशय अवघड आणि जंगलाचा किल्ला आहे. त्यामुळे आम्हाला वाटलं की सोनगड हा तितकासा नसेल. त्यामुळं आम्ही दुपारी 12:30च्या दरम्यान गेलो होतो आणि आम्हाला वाटलं की आम्ही 5 वाजेपर्यंत परत येईन गड करून. परंतु रांगण्यापेक्षा ही खूप जबरदस्त ट्रेक आहे आणि जंगलाचा खूप अवघड ट्रेक आहे. जवळजवळ 2.5 तास जंगलातून प्रवास करायला लागतो, तेव्हा आपण त्या पायथ्याला जातोय. आणि तिथून जवळजवळ 1 तासाचा ट्रेक करल तेव्हा आपण गडावर जातोय. म्हणजे कमीत कमी एकूण 3.5 तासाचा हा जंगलातला ट्रेक आहे आणि अतिशय घनदाट जंगल आहे. त्यामुळं आमचा अंदाज चुकला आणि आम्हाला तिथं पायथ्याला जायलाच 3:30 वाजल्या. आता 3:30 नंतर जर आम्ही गडावर चढायचं म्हटलं तर आम्हाला गडावर अंधार पडला असता आणि जंगलातून येताना आम्हाला ते परत येणं शक्यच नव्हतं. त्यामुळे नाईलाजानं आम्ही तो ट्रेक कॅन्सल केला आणि आता परत आलोय, आता घरी निघालोय. पण जर नंतर कोण आलं तर लक्षात ठेवा की सोनगडला येताना सकाळी कमीत कमी इथं 9ला पोचशेला, ह्या अशा हिशोबाने या तर तुम्हाला तो गड करता येईल. कारण अतिशय दाट जंगल आहे आणि तिथून खाली दरीतून पुन्हा गड चढणं ही पुन्हा खूप जिकिरीच आहे. त्यामुळे आता नंतर आम्ही येईन त्यावेळी निश्चितच आम्ही लवकर येईन आणि नंतर तुम्हाला हा गड कसा आहे ते दाखवीन. चला तुर्तास आता इथंच थांबूया.